आजच्या दिवसाची सुरुवात भली आळसात झाली असली तरी पण आजचा दिवस लई जास्त तरतरीत जाणार आहे, कारण आज मी मम्मीला देणार आहे तिचं मदर्स डेचं गिफ्ट. आता नेमकं गिफ्ट काय देणार आहे हे तर तुम्हाला पुढे पुढे कळलंच, पण त्याच्या आधी पहिला तोंडाचा जो माझा बाजार उठलाय की नाही ते पहिला सेट करूया. कारण की मला नाही मागच्या ब्लॉग मध्ये कोणतर म्हणलं की सायली तू काळी दिसायला लागल्यास, आणि टू बी ऑनेस्ट मी खरंच मला स्वतःला काळी दिसायला लागलोय, कारण उन्हात फिरून फिरून पूर्ण चेहरा डल झालाय. आणि मला अजिबात माहिती नाहीये की जे मी एक्सपेरिमेंट माझ्या थोड्यावर करायला लागलोय त्याचा काही उपयोग होणार आहे का नाही होणार आहे. पण मला माझ्या केसांचं टेन्शन आलंय, कारण की माझी ओरिजिनल ग्रोथ आता वाढायला लागल्या, त्यामुळे ना माझे अर्धी केस स्ट्रेट झाले आणि अर्धी कुरळी कुरळी झाल्या. टू बी ऑनेस्ट असल्या केसांचं ना अजिबात कळत नाही नेमकं काय करायचं, नेमके सेट कसे करायचे आणि हेअरस्टाईल काय करायची. पण आता मला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही, की माझ्याकडे आहे हे मेक मी बोल्डचं 2 in 1 हॉट एअर ब्रश. या एका हॉट एअर ब्रश मुळे ना लई जास्त वेळ वाचतोय आणि पटपट हेअरस्टाईल पण होते. आणि ह्याच्यामध्ये ना 3 मोड दिलेले आहेत, लो, मीडियम आणि तुम्हाला जे हवंय ते टेम्परेचर सेट करायचं आणि स्टाईल करायला घ्यायचं. आणि टू बी ऑनेस्ट एक गोष्ट सांगायला, ह्या टूल मुळे अजिबात केस डॅमेज होत नाही. एका साईडला नाही स्टाईल केले आणि एका साईडला माझे फ्रीझी हेअर तसेच आहेत, आणि तुम्ही स्वतः डिफरन्स बघू शकताय. मला केसांना एवढं जास्त सॉफ्ट फील व्हायला लागलंय ना की काय सांगू. गेले 6 ते 7 महिने झाले मी हाच हॉट एअर ब्रश वापरते, कारण की मला माझ्या केसांवरती ट्रीटमेंट करायचं होतं. पण या हॉट एअर ब्रशमुळे ना मला अजिबात असं वाटत नाही की केसांना ट्रीटमेंट करायला पाहिजे. एवढी सॉफ्ट आणि एकदम स्ट्रेट होतात केस आणि लगेच स्टाईल पण होतात. जर तुम्हाला पण याची लिंक पाहिजे असेल ना तर कॉमेंटमध्ये लिंक असं टाईप करा, तुम्हाला लिंक ऑटोमॅटिक मिळेल. आवरून वगैरे झालं, आता बारी आहे मम्मीच्या गिफ्टची. खरं तर मम्मीला ना स्कूटी चालवता येत नाही, पण मला मम्मीला स्कूटीच गिफ्ट करायची होती, कारण की आमची जी जुनी स्कूटी आहे ती बंद पडायला, म्हणून मी मम्मीसाठी एक नवीन स्कूटी घेतली. हा, ही गोष्ट वेगळी आहे की मम्मीच्या नावाखाली ही स्कूटी मीच चालवणार आहे. बाय द वे, तुम्ही तुमच्या मम्मीला काय गिफ्ट केलं?